हालेलुया, 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 हालेलुया. प्रियजन हो, आज आपण पवित्र आठवड्याविषयी चिंतन करणार आहोत. पवित्र आठवडा. आम्ही उपवास काळामध्ये आहोत आणि पवित्र आठवड्यामध्ये आम्ही प्रवेश करत आहोत. आणि या पवित्र आठवड्यामध्ये आम्ही येशूचे दुःखभोग, त्याचे क्रूस मरण आणि त्याचे पुनरुत्थान याच्यावर आम्ही मनन चिंतन करणार आहोत. आणि हा पवित्र आठवडा आमच्यासाठी एक फार उपयोगी आहे, कारण आम्ही 40 दिवस उपवास करून येशूच्या दुःखामध्ये सहभागी होऊन येशूच्या दुःखाचा अनुभव घेऊन या पवित्र आठवड्यामध्ये आम्ही आलेले आहोत. आणि ह्या पवित्र आठवड्यामध्ये पुन्हा जास्त लक्ष देऊन आम्ही आमच्या आचरणाला दुरुस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि ह्या आठवड्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रार्थनामध्ये राहून आम्ही प्रार्थनामय जीवन जगणार आहोत. आणि ह्या आठवड्यामध्ये आम्ही प्रभू येशूला झालेल्या दुःखभोग, मरण आणि त्याचे समर्पण याच्यावर आम्ही मनन चिंतन करणार आहोत. आणि याद्वारे आम्हाला स्वतःला पवित्र बनवून घेण्याची एक मोठी संधी आहे, कारण पवित्र आठवडा अति पवित्रतेचे दिवस आहेत. आणि त्या दिवसामध्ये प्रभू येशूने आमच्यासाठी जीवनदायी संस्कार स्थापन केलेला आहे. जीवनदायी, आम्हाला जीवन देणारा, आम्हाला मरणातून वाचवणारा संस्कार, आम्हाला जीवन देणारा संस्कार त्याने स्थापित केलेला आहे. प्रियजन हो, आम्ही खजूर इतवार जेव्हा साजरा करतो, खजूर इतवारच्या दिवशी म्हणजे पाम संडे, ताळाचा इतवार, ताळाच्या इतवारला आपण प्रभू येशूला आमचा राजा म्हणून आपण स्वीकार करतो. हा खजूर इतवार हा येशूला आमच्या जीवनाचा राजा म्हणून स्वीकार करण्याचा दिवस. आणि आम्ही ह्या दिवशी प्रभू येशूला आमच्या जीवनाचा राजा आणि तो शांतीचा राजा म्हणून आपण स्वीकार करतो. आणि शांतीचा राजा म्हणून ज्याप्रमाणे येरुशलेमच्या लोकांनी आपल्या हातामध्ये ताळाचे पानं घेऊन येशूचा जय जयकार करत त्याचं स्वागत केले आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये येशूला राजा म्हणून स्वीकारलेले आहे. प्रियजन हो, येशू आमच्या जीवनाचा राजा आहे, परंतु तो राजा असा अधिकाराचा राजा नाही, तर शांतीचा राजा आहे, समाधानाचा राजा आहे, नम्रतेचा राजा आहे, आम्हाला नम्रता शिकवणारा राजा आहे. आणि म्हणून आम्ही त्याची प्रजा आहो. आम्ही सुद्धा त्याच्या विनम्रतेचा, पवित्रतेचा अनुभव करण्याची वेळ आहे. या पवित्र आठवड्यामध्ये आम्ही मननचिंतन करून येशू आमच्या जीवनाचा राजा आहे, विनम्रतेचा राजा आहे, शांतीचा राजा आहे, पवित्रतेचा राजा आहे, आम्हाला मुक्ती देणारा राजा आहे, आमच्या जीवनाचा उद्धार करणारा राजा आहे, आम्हाला सुख शांती देणारा राजा आहे, आमच्या जीवनामध्ये आनंद देणारा राजा आहे. म्हणून आपण त्याला स्वीकार करूया आणि स्वीकारून त्याच्यावर मनन चिंतन करूया. आणि ह्या पवित्र आठवड्यामध्ये आम्ही त्याच्या ह्या विनम्र राजत्वावर आपण मनन चिंतन करून आपण आपल्या जीवनामध्ये त्याला राजा म्हणून आपण स्वीकारण्याची वेळ आहे. आणि प्रिय बंधू आणि भगिनींनो, याच्यानंतर आम्ही पवित्र गुरुवारला आपण प्रभू येशूच्या पवित्र संस्कारामध्ये आम्ही भाग घेणार आहोत. प्रभू येशूने पवित्र गुरुवारी एक जीवनदायी संस्कार त्यांनी स्थापन केले. प्रियजन हो, आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 6:50 मध्ये वाचतो. प्रभू म्हणत आहे, स्वर्गातून उतरलेली जीवनाची भाकर मी आहे आणि जो ही भाकर खातो तो मरणार नाही.
जो ही भाकर खातो तो मरणार नाही. याचा अर्थ प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशू आमच्या जीवनाची भाकर आहे आणि तो स्वर्गातून आलेली भाकर आहे. आणि जो त्या भाकरीला खातो तो मरणार नाही, त्याला मरणाचा अनुभव होणार नाही. प्रियजनो, आम्ही रोमकरास पत्र अध्याय 6 ओवी 26 वाचतो. रोमकरास पत्र अध्याय 6 ओवी 23 वाचतो. तिथे असं लिहिलेलं आहे, पापाचे वेतन मरण आहे, परंतु देवाचे कृपादान प्रभू येशू ख्रिस्तामध्ये अनंत जीवन आहे. म्हणजे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही पापामध्ये मेलो, पापामुळं आम्ही नष्ट झालो, परंतु प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराची कृपा आमच्याकडे घेऊन येत आहे आणि तो स्वतः भोजन बनून येत आहे. आणि ह्या पवित्र गुरुवारी प्रभू शरीर पवित्र परमप्रसादाची स्थापना केली. म्हणजे आपल्या शरीराला त्याने भाकरीमध्ये बदलवलं, अशासाठी की ते भाकर आमच्याशी एक होईल. हा असा महान जीवनदायी संस्कार प्रभूने या दिवशी स्थापन केला आमच्या जीवनासाठी, आमच्या अनंत जीवनाच्या उद्धारासाठी, आमच्या मुक्तीसाठी. आणि येशूने आपले शरीर आम्हाला दिले आणि शिष्याला म्हटलं की जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या नावाने एकत्र जमता तेव्हा हे माझ्या स्मरणार्थ करा. प्रियजनो हो, आजच्या दिवशी प्रभूने, ह्या दिवशी उत्तम शुक्रवारच्या दिवशी प्रभूने 3 महत्त्वाचे कार्य केले. एक, शिष्याचे पाय धुवून विनम्रतेचा धडा दाखवला. शिष्याचे पाय धुवून त्याची सेवा केली. शिष्याचे पाय धुवून एक प्रेमाचा कित्ता दाखविला. येशूनं म्हटलेलं आहे, मी तुमचा गुरु व प्रभू असूनही मी तुमचे पाय धुतले, तर तुम्ही सुद्धा एक दुसऱ्याचे पाय धुतले पाहिजे. अशा प्रकारे येशूने या दिवशी प्रेम करण्यासाठी शिकवलं. दुसरी गोष्ट, येशूने पवित्र परमप्रसादाची स्थापना केली, जीवनदायी संस्कार आमच्यासाठी स्थापित करून ठेवले. आणि तिसरी गोष्ट, ह्या दिवशी प्रभू येशूने पुरोहिताही स्थापन केली. पुरोहित, आज पुरोहित येशूच्या ठिकाणी, येशूच्या जागी पूजा बलिदान अर्पण करतो. आज पुरोहित पाप स्वीकार ऐकतो. आज पुरोहित संस्कार देतो. आणि अशा प्रकारे पुरोहिताला अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा उत्तम गुरुवार, पवित्र गुरुवार आमच्यासाठी एक पवित्र गुरुवार, एक जीवनदायी गुरुवार आणि आमच्यासाठी एक संस्कार देणारा, आमच्यासाठी मोठी देणगी देणारा गुरुवार आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, गुड फ्रायडे, शुक्रवार, उत्तम शुक्रवार. उत्तम शुक्रवारच्या दिवशी येशू मरण पावला. उत्तम शुक्रवारच्या दिवशी येशू मरण पावला. आणि तरी आम्ही काय म्हणतो, येशू मरण पावला म्हणजे एक प्रकारचं अपशकुन किंवा एक प्रकारचा दुःखाचा दिवस, एक प्रकारचा अपयशाचा दिवस. अशा प्रकारे ज्या दिवशी मरण झालं त्या दिवशी लोक म्हणतात हा दिवस काळा दिवस आहे किंवा चांगला दिवस नाही. परंतु येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या दिवशी आम्ही काय म्हणतो, उत्तम शुक्रवार. याचा अर्थ फार सखोल आहे. प्रियजनो, येशू मरण पावला नाही, येशूने स्वतःला समर्पण केले आणि त्या समर्पणामध्ये आम्हाला जीवन मिळालं, आम्हाला मुक्ती मिळाली. म्हणून ह्या शुक्रवारला उत्तम शुक्रवार म्हणतात. सर्व जग या शुक्रवाराला गुड फ्रायडे म्हणून ओळखतो. येशूच्या मरणाचा दिवस, दुःखाचा दिवस, आणि सर्व जग याला उत्तम शुक्रवार म्हणून म्हणतो. ह्याच्यासाठीच की येशूने उत्तम कार्य केलेलं आहे. या मानव जातीला जीवन दिलेलं आहे, मुक्ती मिळवून दिलेली आहे, पापापासून मुक्ती मिळवलेली आहे. आणि प्रियजन हो, याच्यानंतर आम्ही पाहतो ईस्टरच्या दिवशी येशूचे पुनरुत्थान झाले. येशूचे पुनरुत्थान का म्हणून झाले प्रियजन हो? येशूने स्वतःला विनम्र केलं, येशूने स्वतःला पवित्र ठेवलं, येशूने दुःख सहन केलं, येशूने पीडा सहन केली,
कोणाला हू शब्द म्हटलं नाही, त्याच्यामध्ये घमंड नव्हता, कोणाला दोष दिले नाही. आणि ह्या येशूच्या कार्याद्वारे त्याने पापावर विजय मिळवला, शैतानावर विजय मिळवला, मृत्यूवर विजय मिळवला आणि म्हणून तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. प्रियजन हो, आम्हीसुद्धा आमच्या वाईटावर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करावं आणि तेव्हा आमचेसुद्धा येशूसोबत पुनरुत्थान होईल. आणि म्हणून हे आमच्यासाठी हा पवित्र आठवडा फार फार महत्त्वाचा आहे. आम्हाला पवित्रतेचा अनुभव देणारा आहे आणि पवित्रता आम्ही जोपासण्याचा वेळ आहे, पवित्रतेमध्ये सहभागी होण्याचा वेळ आहे. ह्या उपवास काळामध्ये आम्ही आजपर्यंत उपवास करून प्रार्थना केलेल्या आहोत आणि ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा आम्ही जास्तीत जास्त प्रार्थना करणे, येशूसोबत राहणे, जास्त वेळ घालवणे आणि प्रभूसोबत राहणे, पाप स्वीकार करणे, पवित्र बनणे, शुद्ध होणे आणि ह्या पवित्र आठवड्यामध्ये सहभाग होणे हे आमचे कर्तव्य आहे आणि आम्ही असं केलं पाहिजे. आणि त्यानुसार आम्हाला प्रभू आशीर्वाद देईल आणि खरोखर आम्हाला पवित्रतेचा अनुभव प्रभू आम्हाला घडवून देईल.